महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं दक्षिण कैलास शिखर म्हणून ओळखलं जाणारं गाव म्हणजे शिखर शिंगणापूर. नुकतीच एप्रिल महिन्यामध्ये त्या गावची यात्रा पार पडली. आता ज्या लोकांना त्याची कथा माहिती नाही आहे, स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओमध्ये जी रांजणं बघितली, ती रांजणं जी आहेत त्याच्यामध्ये संपूर्णपणे पाणी भरलं जातं. पायथ्यापासून ते टोकापर्यंत डोंगराच्या मुंगीघाट नावाचा एक घाट आहे. त्या पायथ्यापासून ते डोंगरापर्यंत संपूर्ण त्या रांजणामध्ये पाणी भरून मनुष्यबळाच्या साह्याने कुठल्याही बाकी गोष्टीचा वापर न करता पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत ते पाणी पोहोचवलं जातं आणि वरती महादेवाचं असं मोठं मंदिर आहे, तिथं त्याचा अभिषेक घातला जातो. अशी त्याची कथा आहे बरं का. आता संपूर्ण ऐतिहासिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत जिथं की संपूर्ण अशी त्याची पुराण कथा सांगितली आहे, तुम्ही चेक करू शकता. आता येता जाता मात्र ते जी मंडळी असतात त्यांच्यासाठी नाश्त्याची जेवणाची सोय ही वाटेकरूंनी करायची असते. आपल्याकडे नाश्त्याची सोय आली होती. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मी पोह्याचा घाट घातला होता. 35 लोकांसाठी मला ते बनवायचं होतं. त्यांच्या वाटेवरती आपलं गाव आहे म्हटल्यानंतर करणं आपला भाग आहे. मी 35 लोकांसाठी 2.5 किलो पोहे जे ते भिजत घातले होते. 1 किलो कांदा घेतला होता, 8 पाव मिरची घेतली होती आणि मोठा कुंडा भरून शेंगदाणे घेतले होते. आधीची जी काही जिन्नस आहेत, कांदा जसा मी खूप बारीक कापून घेतला चॉपरच्या मदतीने आणि तो तेलामध्ये परतून घेतला. कोथिंबीर म्हणा, मिरची म्हणा, कढीपत्ता आणि जिरं मोहरं हे सगळं सुद्धा आधी मी तेलामध्ये छान परतून घेतलं, कारण इतक्या क्वांटिटीमध्ये बनवायचं ते सुद्धा घरात ते काही आपल्याला शक्य नव्हतं. जर ऑर्डर असेल तरीसुद्धा मी असंच करते आणि आत्तासुद्धा 35 लोकांसाठी बनवायचं आहे म्हटल्यानंतर पण मी असंच केलं. आधी सगळे जिन्नस परतून घ्यायची, त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये माझ्याकडे एक मोठं घमेलं आहे ज्याच्यामध्ये मी हे परतून घेते. स्वच्छ धुवून साफ करून मी त्याच्यामध्ये हे पोहे परतले, थोडीशी साखर टाकली आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी अद्रकसुद्धा खिसून टाकलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पोह्यामध्ये अद्रक खूप छान लागतं आणि पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये साखर ॲड करायची. आपण जे सगळं आधी परतून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये मिक्स करून छान मी परतून घेतलं पुन्हा एकदा आणि वाफलून घेतले. झाले आपले पोहे तयार. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.